मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलेला आहे, कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय। धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केली होती। कोर्टानं धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडेंना महिन्याला 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश दिलेत, तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दरमहा पोटगी द्यावी लागणार आहे। तर एकूण या दोघींनाही 2 लाखाची पोटगी धनंजय मुंडे यांना प्रतिमाह द्यावी लागणार आहे। तर धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडनं मान्य झालेला आहे। करुणा मुंडे पत्नी असल्याचाही कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा। करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी देण्याचे आदेश। मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी करुणा मुंडे यांच्याशी बातचीत केलेली आहे, पाहूयात। ज्याबद्दल निकाल दिला है, काय सांगा? हाँ, न्यायालय ने निकाल दिया है। मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते। याचिकेत तुम्ही काय नक्की मांडलं होतं? याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा। आणि माझा मुलगा जे आहे वो बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता। 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने, आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे, त्याच्यासाठी मी आभार मानते। आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे। मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर तुमची लढत होती, नक्की काय सांगाल? मंत्री कशाचा मंत्री? बायकोसाठी एक नवरा असते, मंत्री नाही असते। सीएम जरी झाला तो पण मी लढणार आहे। यानंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत। आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर आणि सोयाबीन फेकले। शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते। वाशिमच्या रिसोडमधील देवगाव परिसरामध्ये विद्युत पुरवठा 4 दिवसांपासून बंद आहे। विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्यामुळे पुरवठा खंडित झालाय, तसंच शेती पिकांचं सिंचनही थांबलेलं आहे। महावितरण कर्मचाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातून वाहणाऱ्या कांग नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। एकीकडे हरितपर्णी वनस्पतींच्या नदीपात्रामध्ये वेढा पाहायला मिळत असून दुसरीकडे नागरिकांकडून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जातोय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग सर्वेक्षण शोध मोहीम सुरू झालेली आहे। नर्मदा किनाऱ्यावरील गाव पाड्यांमध्ये पाण्यातून बोटीने प्रवास करत सर्वेक्षण केलं जात आहे। मात्र कुठल्याही प्रकारचे लाईफ जॅकेट न घालता अशा सेविकांना आपला जीव धोक्यात घालून हे सर्वेक्षण करावं लागतंय। माघे एकादशीच्या सोहळ्यासाठी चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे। चंद्रभागेतील पाणी प्रदूषित झालं असून भाविकांचं आरोग्य धोक्यात आलेले आहे। या संदर्भात साम टीव्हीने बातमी प्रसिद्ध केली होती। बातमीची दखल घेऊन शासनाने माघ यात्रेच्या निमित्तानं चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडलंय। उजनीच्या उजव्या कालव्याला गळती लागलेली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली जाते। यापूर्वीही येथील कालव्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं होतं। सिंधुदुर्गमध्ये अदानी समूहाने घरगुती स्मार्ट मीटर जोडणीचं काम सुरू केलंय। मात्र या स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीला वीज ग्राहक संघर्ष समितीने तीव्र विरोध केलेला आहे। या विरोधामध्ये ते 10 फेब्रुवारीला कुडाळमध्ये मोर्चा काढणार आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराला 31 मार्चपर्यंत 1 दिवसाआड पाणी कसं मिळेल असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। पुढील 54 दिवसांमध्ये 3 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकणे, 4 ठिकाणी टँक उभारणे,
धरणामधील जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण होईल का असा प्रश्न यामुळे आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. संभाजीनगर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी मनपानं कठोर पावलं उचललेली आहेत. कचरा कुठेही टाकणं, अनधिकृत होर्डिंग, नो एंट्रीमध्ये वाहन चालवणं यासारखे अनेक प्रकार नागरिकांकडून होताना दिसत आहेत. त्यामुळे मनपानं आर्थिक दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. जळगाव शहरामध्ये अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरू करताच एका तरुणाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. सुदैवाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळलाय. या तरुणाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं असून शेख शाबाद आणि इम्रान अहमद या 2 शेजाऱ्यांमध्ये 1 वर्षापासून वाढीव बांधकामावरनं वाद सुरू होता. निरगुडसरमध्ये बिबट्याने राखणदार कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले. या घटनेचा व्हिडिओ CCTVत चित्रित झाला. या परिसरामध्ये बिबट्याची दहशत वाढली असून येथील नागरिकांना बिबट्याने रोज दर्शन होत असतं. दरम्यान वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली. चक्क एका बंगल्यामध्ये बिबट्या शिरला असून घरातील लोकांवर आणि कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. मात्र कुत्रा भुंकल्यानं घरातल्यांचे प्राण वाचलेले आहेत. बुलढाणा शहराच्या 4ही बाजूने जंगल परिसर आहे. त्यामुळे शहरातील सम्राट अशोकनगर, कऱ्हाळे लेआउट आणि गणपती नगर परिसरामध्ये दररोज रात्री बिबट्या फिरताना दिसतोय. घराला लावलेल्या CCTVमध्ये बिबट्या कैद झालाय. यवतमाळच्या दिग्रस येथील अशोक सडमाके यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागल्यामुळे घरातील सर्व वस्तू खाक झालेल्या आहेत. ही घटना रात्री घडली. यामध्ये जवळपास 2 लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरावतीतील तिवसामधील आर्मी सैनिकाचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. तो सुटी संपल्यानंतर परत सेवा देण्यासाठी नागपूरहून जम्मू काश्मीरला जात होता. त्यावेळेस मध्य प्रदेशमधील इटारसी नजीक रेल्वे अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालाय. तसंच तिवसामध्ये शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कल्याणमध्ये लक्ष्मी मार्केटमध्ये एका शेतकऱ्यावर अज्ञात इसमाकडनं कोयतानं हल्ला झालेला आहे. सकाळी 6च्या सुमारास बैलांना चारा देण्यासाठी तो गेला असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर पसार आहे. पैशाचा तगादा असह्य झाल्याने धाराशिवच्या 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरातच गळफास घेतला. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्यानं तिघांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. केवळ 5,000 रुपयांसाठी जातीवाचक शिव्या घातल्यानं तरुणानं आत्महत्या केली आहे. बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात. आधीच धनंजय मुंडेंवर अनेक आरोप होत असताना आता आणखीन एका घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक आणि उपसचिव वस्त्रोद्योग श्रीकृष्ण पवार आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी संगनमत करून कापूस साठवणूक पिशव्या खरेदीमध्ये 41 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून श्रीकृष्ण पवार आणि धनंजय मुंडेंवर कारवाई करा अशी मागणी आता पटोले यांनी केलेली आहे. अंधेरीमध्ये 3 अल्पवयीन मुली घर सोडून पळाले. दरम्यान वडिलांनी सतत मोबाईल वापरामुळे आरडाओरडा केला आणि त्यामुळे मुलींनी रागामध्ये घर सोडलं. दरम्यान घर सोडताना 2 वर्गमैत्रिणींनाही घेऊन गेली. 3ही मुली इयत्ता 7वीत शिकत आहेत. मुलीच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली असता अवघ्या 4 तासात पोलिसांनी मुलींना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केलंय.
पुण्यामध्ये एका दलालाने 50 शिक्षकांकडून 17 लाख लुबाडलेत. पदवीधर नसलेल्या कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचे फायदे मिळवून देण्यासाठी या दलालाने बनावट अध्यादेश जारी केला. त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर केला. दरम्यान या प्रकरणी आता दलालाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील राजकमल लॉन्ड्रीमध्ये हवाला साधण्याच्या बेतामध्ये असलेल्या टोळीला 5 कोटींच्या रोकडसह मंगळवारी अटक करण्यात आली. फसवणूक कायद्यान्वये एकूण 10 आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. आरोपींविरुद्ध न्यायालयाने 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे काल याच भागामध्ये पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. पुण्यामध्ये गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. शहरामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. बिबवेवाडा नंतर आता येरवाडा भागामध्ये सुद्धा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सामान्य लोकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली जाते. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणं मात्र अजूनही सुरूच आहे. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये विविध ठिकाणहून रात्रीच्या वेळी ट्रक, बस आणि इतर वाहनातील बॅटरी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून बॅटऱ्यांसह एकूण 1,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष आमले यांच्या मुलाने शहरातील एका हॉटेलमध्ये धुडगूस घातला. हॉटेल बंद झाल्यानंतर मध्यरात्री जेवण द्यायला नकार दिल्यामुळे आमले यांच्या पुत्राने 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं कर्मचारी तसंच मॅनेजरला बेदम मारहाण केली. या घटनेबाबत आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्धा शहरातील मुख्य मार्गावर सोशलिस्ट चौकामध्ये 2 गटात चांगलाच राडा झाला. एका शॉप चालक आणि लगतच्याच एका कार्यालयातील सदस्यांमध्ये हा वाद झाला. या राड्यामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्येही वाद सुरू होते आणि त्याच वादातून काल दोघांमध्येही हाणामारी झालेली आहे. बीड शहरामध्ये खुलेआम गुंडाराज पाहायला मिळतोय. शहरांच्या मोमीनपुरा भागामध्ये मारहाणीचा प्रकार समोर आलाय. मोहम्मद रशीद या तरुणावर नजीम खान, उस्मान खान आणि या हॉटेलमध्ये घुसून हल्ला केला. या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुन्या वादातून मारहाण झाल्याची माहिती मिळते. नाशिकच्या सिडको परिसरात 3 ते 4 जणांवर एका अज्ञातानं प्राणघातक हल्ला केलेला आहे. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हल्ला करून परिसरामध्ये दहशत माजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. विशेष म्हणजे काल याच भागामध्ये पोलीस आयुक्तांनी पोलीस आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. कल्याणमध्ये जुना मच्छी मार्केट परिसरामध्ये अनधिकृत पाणी कनेक्शन घेण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये 2 जणांनी मिळून तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्यारानं वार केलेले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे. राजकीय संघटना आणि शिवप्रेमींकडून राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा गेले 2 दिवस चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. अक्षयच्या आईवडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलेलं आहे. आमच्यावर कुठलाही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नसल्याने केस लढू शकत नसल्याचं अक्षयच्या पालकांनी म्हटलंय. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही असा सवाल मुंबई हायकोर्टाकडून विचारण्यात आलेला आहे. तसंच या प्रकरणी आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे. या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्याचे कायदेशीर अडचणी येत आहेत, अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत. साई भक्तांना अडवणारे एजंट तसंच अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड मोहीम सुरू झालेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला असून सकाळपासूनच 100हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. नंतर आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही तुमचा जीव अगदी सहज वाचवू शकता. फक्त एक गोळी तुम्हाला जीवनदान देईल असं आम्ही का म्हणतोय? कोणती आहे ती गोळी आणि ज्याने आपला जीव वाचू शकतो याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे ते पाहूयात. अगर किसी को हमारे सामने हार्ट अटैक हो रहा है, किसी तरह से हम कुछ कर सकते हैं कि थोड़ा डिले हो जाए, बच जाए कुछ? हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. वो एक टैबलेट, एक क्लोपिडोग्रोल करके गोली होता है 2 टैबलेट और एक एटोर्वोस्टैटिन कोलेस्ट्रॉल की, ये 3 को चबा के खा लेना चाहिए. ऐकलत? हार्ट अटॅक आल्यावर मोठ्या धोक्यापासून तुम्हाला डिस्प्रिन गोळी वाचू शकते असा दावा करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? एक गोळी इतकी फायदेशीर आहे का? कारण लाखो लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो. मात्र या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. डिस्प्रिन गोळी हार्ट अटॅक पासून वाचवणार. 3 रुपयांची गोळी वाचवेल तुमचा जीव. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पुन्हा एकदा ऐका. हार्ट अटैक हो रहा है इसका मतलब क्लॉट बन चुका. उस क्लॉट को डिसॉल्व करने के लिए हम लोग डिस्प्रिन देते हैं. डिस्प्रिन या गोळीमुळे रक्ताच्या झालेल्या गाठी विरघळून जातात आणि रक्तप्रवाह जोरात होऊन हार्टमुळे पुढील धोका कमी होतो असा दावा करण्यात आलाय. या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती हार्ट स्पेशलिस्ट देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी एक्सपर्टना भेटले, त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं. ॲक्यूट हार्ट अटॅक आल्यानंतर जर आपण इमिजिएटली डिस्प्रिन नावाची टॅबलेट जर घेतली तर डेफिनेटली बऱ्याच प्रमाणात अटॅकची इनिशियल ट्रीटमेंट होऊ शकते. त्याच्यामुळे अटॅक आल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या अगोदर डिस्प्रिन जर आपल्याकडे असेल तर ते घेणं फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये एक लक्षात असं घ्यायचं की डिस्प्रिन घेतलं म्हणजे अटॅक पूर्णपणे निघून झाल्यानं मला पुढच्या ट्रीटमेंटची गरज नाही असं नाही आहे. तुम्ही डिस्प्रिन घेणे आणि लगोपाठ लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे, ज्यामुळे आपल्याला पुढची ट्रीटमेंट होऊ शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. हार्ट अटॅक आल्यावर डिस्प्रिन गोळी घ्यावी. डिस्प्रिनमुळे अटॅकवर तात्पुरती ट्रीटमेंट होते. डिस्प्रिनमुळे ब्लॉकेजेस काही प्रमाणात कमी होतात. डिस्प्रिन गोळी चावून खाल्ल्यास उपयुक्त ठरते. गोळी खाल्ल्यानंतर तातडीनं उपचार घेणं गरजेचं आहे. डिस्प्रिन टॅबलेट ही 300 मिलीग्रॅम घ्यावी आणि दातानं तोडून जिभेच्या खाली ठेवायची असं डॉक्टरांनी म्हटलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. तसंच ॲस्प्रिन गोळी ही हार्ट अटॅक आल्यावर फायदेशीर ठरू शकते. तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.